Hello? Hello, ma'am. Am I audible? Yes, ma'am. So, have you written about the antipathy? That is a 10-mark question. Yes, ma'am. Who will give me the answer? Who will give me the some points or the answer about the antipathy? Ma'am, can I? Your voice is not audible, but okay, try. Hello? मॅम थोडं रेंज प्रॉब्लेम आहे इथं. हा हा सांग सांग येतोय आता आवाज. सांग रे. फर्स्ट ऑफ ऑल अँटीपॅथी वर्ड मिनिंग सांगायचं, त्याच्यानंतर त्याचं प्रिन्सिपल सांगायचं, बरं. त्याच्यानंतर फाउंडरचं नेम, त्याच्यानंतर डेफिनेशन, बरं. त्याच्यानंतर मग एक्झाम्पल्स. बरं. अजून मॅम हिस्ट्रीचे पॉईंट पण टाकावं लागतात का? हिस्ट्रीचे पॉइंट्स म्हणजे कोणते? ती हिस्ट्री नाही का ते ब्रॅकेट मध्ये दिलेलं आहे खाली एकेदास मध्ये. मी एकेदास नाही रेफर करत हा. बाकी पर अजून ह्याच्यामध्ये पण दिलेले आहेत मॅम 6th एडिशन मध्ये. हिस्ट्रीचे पॉइंट मला कळत नाहीये तू काय म्हणतोय तर. जे ब्रासूज मेथड म्हणायचं आहे का तुला? हा येस. हो, ब्रासूज मेथड आपल्याला ऍड करायची आहे ना. कारण दॅट बरं इज ती अगेन एक. अंडर द अँटीपॅथी ना. हा येस. तो पण एक पॉइंट ऍड करायचा आहे. ठीक आहे. अजून कोणी लिहिलंय? अजून कोणी काही पॉइंट ऍड करायचा आहे ह्याच्यात? एनीवन एल्स? एनीवन एल्स? Ma'am, merits and demerits. हा. अजून मेरिट्स कोणते येतील? Merits, palliation and disease become necessary in इमर्जन्सी disease केसेस. emergency case. म्हणजे when there is no time left to dynamic action. बरोबर. आणि डीमेरिट मध्ये काय लिहाल मग? Demerit ते extreme inequality symptomatic treatment आहे. बरं. म्हणजे अजून symptoms. बरं. मग फॉर्मॅट तुमचा कसा हवा? तो देअर शुड बी द फर्स्ट वर्ड मिनिंग. जसं याने सांगितलं निरंजन नाही. श्रीनिवास. सॉरी श्रीनिवास, मी तुझं नाव विसरत आहे. सॉरी. तर फॉर्मॅट तोच ठेवायचा. वर्ड मिनिंग, डेफिनेशन, त्याच्यामध्ये परत व्हॉट इज म्हणजे प्रिन्सिपल काय आहे, दॅट इज अ कॉन्ट्रेरिया कॉन्ट्रेरियबल क्युरेंटर. मग त्याच्यामध्ये ना आपले हे जे आपण ॲफोरिझम्स घेतलेले आहेत 52, 53 ह्याचं एक्सप्लेनेशन द्यायचं. मग त्याच्यामध्ये मेरिट्स आणि डिमेरिट्स दोन्ही पण येतात. त्याच्यामध्ये प्रायमरी ॲक्शन, सेकंडरी ॲक्शन येते विथ एक्झाम्पल. आणि मग ब्रासूज मेथड देऊन ते एंड करायचं की दॅट इज अगेन अ मेथड they are using the antagonistic remedy and which is very harmful to the patient. तर हे ॲफोरिझम्स मधून जर तुम्ही लिहिलं तसं 52 मध्ये त्यांनी 2 मेथड सांगितलेले आहेत. हे मेन्शन केलं तरी चालतं की ह्या 2 मेथड मग हे मेरिटमध्ये आपण लिहू शकतो इमर्जन्सी केसेसमध्ये. पण ट्रू क्युअर जर हवा असेल तर शेवटी मग लिहायचं की दे शुड बी फॉलो द थेरपॅटिक लॉ ऑफ क्युअर. तर ह्या ॲफोरिझम्सच्या रेफरन्सनी आन्सर तयार करत जायचं. ठीक आहे. मग याच्यामध्ये काय काय पॉईंट्स आले पाहिजे? डेफिनेशन, त्याचं प्रिन्सिपल, डिस्कवरी कोणी केली त्याची, त्याच्यानंतर व्हॉट इज द वे ऑफ क्युअर, व्हॉट आर देअर मेरिट्स, व्हॉट आर देअर डिमेरिट्स आणि ब्रासूज मेथड. एवढं लिहिलं तरी सफिशियंट आहे फॉर द अँटीपॅथी. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना?
काही प्रॉब्लेम? अजून काही पॉइंट ऍड करायचा आहे? सगळे No, ॲफोरिझम्स ma'am. जे आहेत अँटिपॅथीचे त्याचं सगळं एक्सप्लेनेशन द्यायचं. म्हणजे त्याच्यामध्ये मेरिट आणि डिमेरिट कव्हर होतात. सिंगल डिमेरिटमध्ये काय-काय लिहू शकता तुम्ही? जसं आपण काल डिस्कस केलं डिफरन्समध्ये ॲलोपॅथी आणि होमिओपॅथीचं. तर ते पॉइंट पण इकडे येतील बिकॉज दिस इज वन ऑफ द वे used by the allopathy. की they are not giving the importance to the totality of symptom. They are giving the medicine on the basis of single symptom. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये पॅलिएशन होतं, टेम्पररी रिलीफ होतं. बट याचा ॲडव्हान्टेज काय आहे की दिस कॅन बी यूज फॉर द इमर्जन्सी. त्याच्यानंतर दे आर गिविंग द लार्जर डोजेस. आपण काल सारखं बघितलं की दे आर गिविंग द लार्जर अँड रिपीटेड डोजेस विच इज नॉट रिक्वायर्ड. त्यांचा लॉ हा थेरपॅटिक लॉ ऑफ बेसवर डिपेंड नाही आहे. त्याच्यानंतर त्यांच्या फारच कमी मेडिसिन्स ज्या आहेत किंवा नाहीच्या बरोबरच दे प्रूव्ड ऑन द हेल्दी ह्युमन बिंग्स. त्याच्यानंतर त्यांच्या प्रायमरी आणि सेकंडरी ॲक्शनचे demerits द्यायचे की बिकॉज इन द प्रायमरी ॲक्शन the patient get relief but in the secondary action it is intensify होतं ते खूप जास्त. त्याच्यानंतर there may be the chance of drug disease. So in this way you can write down the demerits of the antipathy. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना आता? आणि ब्रासूस मेथड लिहायची शेवटी. Okay, ma'am. काही विचारायचं आहे याच्यात? मॅम ब्रासूस मेथड मध्ये म्हणजे काय तिथे लिहायचं? पूर्ण मेथड लिहायची की वन ऑफ. एक मिनिट थांब हा वल्लभ. की द फिजिशियन त्यांनी जे सांगितलेलं आहे ना, आपण फुटनोट मध्ये वाचलं की सेंचुरी त्यांनी सांगितली आहे का नाही सांगितली वाटतं, कोणती सेंचुरी होती तर. पण हे पूर्ण लिहायचं की वन ऑफ द फिजिशियन फ्रॉम द अँटीपॅथी प्रॅक्टिसिंग इन द फ्रान्स ही कॉल्ड हिमसेल्फ ॲज अ फिजिओलॉजिकल सिस्टीम बट दॅट मेथड ऑफ ट्रीटमेंट इज एक्स्ट्रीमली फॉल्टी अँड नॉट इफेक्टिव्ह for curing the patient. In that their principle is that because of the excessive vital fluid the patients are having the diseases may be spasm, suffocation, fear or pain. So all these diseases are because of the excessive accumulation of the vital fluid, and that's why they are using the leeches or they are using the venesection method or they are using the cupping glasses to suck the blood or to suck the vital fluid from the innocent patient. And because of that the patient became weak. So the patient which is crying, moaning, groaning previously, now he became a calm and quiet because of the sucking of this vital fluid. And he said that now the suffering is decreases. And in the long standing diseases he is taking the vital fluid, plus he said that the patient should be on the hunger diet, he should be deprived from the food in order to depress the vital life so that the blood will not form. त्याचा असा अर्थ झाला. And he inhibit the restless state. So the patient became debilitated and he feels the patient is not able to protect himself. The patient will lie quietly. Plus he said that he take the water bath to get the soothing effect from the leeches. And in this way the patient, he robbed the consciousness of the patient, but the patient is not on the way of recovery, but sometimes the patient die because of this horrible treatment. एवढं लिहायचं त्याच्यामध्ये. ठीक आहे कोमल? हो हो मॅम, म्हणजे पूर्ण स्टोरी लिहायची. हा, आपल्या शब्दात पूर्ण स्टोरी. फक्त त्यांचे ते काही काही जे शब्द आहेत ते तो यूज करायचे. तुला कळलं असेल मी कोणते कोणते यूज केले. फिजिओलॉजिकल हो. सिस्टीम मी यूज केलंय. त्याच्यानंतर रॉबिंग ऑन द कॉन्शियसनेस, हे जे मी शब्द वापरले, काही ते डिसीजेस वापरले, ते जसे तसे लिहायचे आपल्या शब्दात. ओके मॅम. तू काय म्हणत होता वल्लभ? मॅम मेरिट्स ऑफ द अँटीपॅथी राहिले ना, तो पण मुद्दा आपण लिहायला हवा. सांगितलं ना, तू जॉईन व्हायच्या आधी आमचं झालं ते डिस्कशन, मेरिट्स ऑफ अँटीपॅथी. ओके. कोणते कोणते मेरिट्स आहेत सांग आता, तुझ्या डोक्यात कोणते कोणते आहेत? म्हणजे मॅम द अँटीपॅथिक मोड ऑफ ट्रीटमेंट इज ऑफन युजफुल इन केस ऑफ सस्पेंडेड ॲनिमेशन. सांगितलं आम्ही ते. ॲनिमेशन, लॅसिरेशन, ड्राउनिंग, जे आणि मग कोणत्याही कधी कधी की cases of incurable diseases with advanced and irreversible pathologic condition, त्याच्यामध्ये पण आपण पेशंटला ॲलोपॅथी टेम्पररी आणि रिलीफ देण्यासाठी वापरू शकतो. ॲलोपॅथी आणि अँटीपॅथीचे दोघांचे पण ॲडव्हान्टेजेस मध्ये हेच सांगायचं. आणि मॅम पॅलिएशन इन डिसीजेस बिकम्स नेसेसरी इन इमर्जन्सी केसेस मध्ये.
हा, झालं आमचं ते डिस्कस. तू जॉईन व्हायचा होता तेव्हा. ओके ओके ओके. Any other point? Anyone want to add more point in this? प्रायमरी आणि सेकंडरी ऍक्शन लिहिणं गरजेचं आहे हा, आणि त्याचे एक्झाम्पल्स. आणि त्याच्यानंतर मग डीमेरिटमध्ये सगळंच जे आपण ॲलोपॅथीमध्ये डीमेरिट्स पाहिले तेच अँटीपॅथीमध्ये टाकायचे. होलिस्टिक अप्रोच नाही, टोटॅलिटी नाही, इंडिव्हिज्युअलायझेशन नाही, मिनिमम डोज नाही, पोटेंट आहे, तेच सगळे पॉईंट वर खाली करून तुम्ही टाकू शकता. ठीक आहे. ओके मॅम. हो मॅम. तर अकॉर्डिंग टू द पहिल्यांदा अँटीपॅथी म्हणजे काय ह्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करणं आवश्यक आहे, की त्यांची बेसिक कन्सेप्ट आधी सांगायची आणि मग त्यांचे ॲडव्हान्टेजेस आणि मग डिसॲडव्हान्टेजेस. सो वेनेवर यू आर एक्सप्लेनिंग द बेसिक कन्सेप्ट ऑफ द अँटीपॅथी, प्लीज टेक द रेफरन्स फ्रॉम द ॲफॉरिझम्स, कारण त्याच्यामधून तुम्ही बरंचसं बघून लिहू शकता. तुम्हाला जरी समजलं असेल, तुम्हाला कळलं जरी असेल, तरी लिहिताना काय करा, नेहमी टेक द रेफरन्स फ्रॉम द ॲफोरिझम. कोणत्या कोणत्या ॲफोरिझममध्ये अँटीपॅथी आहे तर त्या ॲफोरिझमचं एक्सप्लेनेशन द्या. सो दिस विल क्रिएट अ गुड इम्प्रेशन. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस लिहा आणि मग ब्रासूज मेथड तुम्ही कुठे पण लिहू शकता, पण प्लीज टेक द रेफरन्स फ्रॉम द ॲफोरिझम. आणि जे लोक एकेदास यूज करतात आहे त्यांनी प्लीज दुसरे पण रेफरन्स बुक यूज करा. एकेदासवर नुसतं बसू नका, कारण एकेदासची जी काही लँग्वेज आहे तर ती ओरल घेताना पण लक्षात येते आणि तुम्ही पेपरमध्ये लिहिता तेव्हाही ती कळतं की ह्या मुलांनी एकेदासमधून लिहिलं आहे, नॉट फ्रॉम द ॲफोरिझम. किंवा दुसरं अजून काही पाठकचं रेफरन्स बुक आहे, अजून भरपूर रेफरन्स बुक्स आहे. कॉलेजमध्ये गेले की तुम्हाला मिळतीलच ते वापरायला, किंवा ऑनलाईन काही असेल तर बघा, मग ते काही रेफरन्स बुक मिळत असतील तर. नुसतं दासवर अवलंबून राहू नका. हा, यूज करा, नाही म्हणत नाहीये मी, पण बाकी पण अजून भरपूर आहेत मटेरियल, ते पण यूज करा. कारण आपल्या इथे दास म्हणले की थोडंसं लोक नाका मुरडतात, म्हणून म्हणते मी. सो गिव्हिंग यू द काय म्हणतात, मला अवेअर करते. ऑर्गॅन म्हणून वापरले तर नाही का चालणार? म्हणजे कोणतं? आता हे आपलं जे 6th एडिशन आहे तेच सांगते ना मी पण तेच सांगते की 6th एडिशन मधूनच रेफर करून लिहा. मी पण तेच सांगते, ॲफोरिझमच करा. रेफरन्स बुक फक्त तुम्हाला कसं असतं, रेफरन्स करायला ओके. असतं, ते आन्सर स्वतःच तयार करायचं. कळतंय? ठीक आहे. सो हे लास्ट पॅरेग्राफ घेऊन घेऊ ब्रासूसचा, आणि त्याच्यानंतर मग 61 ॲफोरिझम घेऊ आपण. The physician in the Europe and elsewhere accepted this convenient treatment of all the disease according to the single rule, since it saved them from all further thinking. आता हे शॉर्टकट मेथड होती की फक्त लिचेस टाकायचे अंगावर आणि ब्लड सक करायचं. सो दे सेड इट इज अ मोर कन्व्हिनियंट ट्रीटमेंट, अँड दॅट्स वाय इन द युरोप मेनी फिजिशियन्स एक्सेप्टेड दिस मेथड. लेबोरियस वर्क तिथे करायचं नव्हतं, आपल्यासारखं रेपेटायझेशन तिथे करायचं नव्हतं, and hence they are accepting such method. They only had to take care the assuage the pange of the conscience and console themselves that they were not the originator of the system, and this method of the treatment, that all the other thousands of Brazilians did the same, and possibly everything would cease when the death away as taught by the master. आता मी या काजल वाणीला ऍडमिट करू की नाही तुम्हीच मला सांगा. 15 minutes are completed. Last week also I have given the warning ki I will not admit you after 5 to 7 minutes. So they are having the reason. त्यांच्याकडे रिझन काय होतं, एक तर लेबोरियस वर्क तिथे टाळायचं होतं, आणि दुसरं म्हणजे सपोज द पेशंट डाय, तर ते काय म्हणायचे बाकीचे फिजिशियन की वी आर नॉट द ओरिजिनेटर ऑफ दिस सिस्टीम. ब्रासो इज द ओरिजिनेटर ऑफ दिस सिस्टीम. त्यांनी आम्हाला जी मेथड सांगितली ती आम्ही फॉलो करतो आहोत. वी आर नॉट रिस्पॉन्सिबल फॉर द एनिथिंग बॅड इफ इट इज हॅपन विथ द पेशंट. ते हात वर करायचे. All the other thousands of Brazilians did the same thing, and they possibly everything would cease with the death anyway as they taught by their master. ते म्हणायचे आमच्या मास्टरनी आम्हाला असं शिकवलेलं आहे, ते असंच होणार आहे. तुमचा पेशंट गेला किंवा तुमचा पेशंट जो वर्स होतो आहे तर त्याच्यात आम्हाला काहीही घेणं देणं नाहीये. In this way, many thousand physicians were miserably misled to shed the warm blood of their patients that were capable of cure, and thereby rob millions of men gradually their life. कितीतरी लोकांनी
त्यांचे जीव गमावले आहेत बिकॉज ऑफ दिस मिसरेबल मिसलीड म्हणजे अयोग्य आहे, त्यांना गायडन्स बरोबर मिळत नाहीये, कोल्ड ब्लडेड आहेत ते, त्यांना काहीच भावना नाही आहेत, इमोशनललेस अशी ती मेथड वापरून थाउजंड्स ऑफ पेशंटनी त्यांचे जीव गमावलेले आहेत. बट त्याच्यामध्ये ब्रासो काय म्हणतो की द पेशंट इज नॉट एबल टू कोप अप मोर दॅन फेल अ नेपोलियन बॅटलफील्ड्स वॉज इट, म्हणजे जेवढे युद्धात मरत नाहीत तेवढे लोक या ब्रासूसच्या मेथडनी गेलेले आहेत. वॉज इट परहॅप्स नेसेसरी बाय द डिस्पोजिशन ऑफ द गॉड for the system of Prasu, which destroy medically the life of curable patient for the prescribed homeopathy, in order to open the eyes of the world to the true science and the art of medicine, homeopathy, in which the curable patient find health and new life, when this most difficult of art practiced by indefatigable discriminating physician in a pure and conscious manner. मग इथे परत क्वेश्चन विचारला आहे हॅनिमननी की instead of using such miserable treatment by the Brasus, and what instead of going to the god, disposition to the god, म्हणजे instead of death of the patient, if त्या पेशंटनी की जे क्युरेबल पेशंट आहे ते समजा होमिओपॅथी ट्रीटमेंट त्यांनी घेतली असती, ट्रू सायन्सची त्यांनी जर मदत घेतली असती, देन दे वुड बी अ लाईफ, ते पेशंटचा जीव वाचला असता. इंडिफटिकेबल म्हणजे न थकता काम करणारा फिजिशियन. सो त्या अशा फिजिशियनकडे जर ते गेले असते देन त्यांची लाईफ सेव्ह झाली असती. हे पाप झालेला आहे आणि लिचेस झालेला आहे हे सगळं त्यांना टाळलं असतं त्यांनी. सो इन दिस वे the patient is not curable in that method, आणि मग नंतर ती मेथड बंद करण्यात आली. बट वेन दॅट मेथड इज इन अ फुल फ्लेज, तेव्हा तिथे बऱ्याचशा पेशंटचा जीव गेला आहे बिकॉज ऑफ सच नॉनसेन्स मेथड. ओके, क्लिअर आहे इतकं सगळ्यांना? हो मॅम. Yes, ma'am. ठीक आहे, घ्यायचं पुढे. लिहिता येईल आता ब्रासियन मेथड? Yes, ma'am. Yes. Okay. Now the aphorism number 61. Who will read? मॅम मी वाचू? रोज तूच, बाकी कोणी वाचत नाही? मॅम मी वाचू? हा, नुजत का? हो. बर, वाचा. मॅम अफोरिझम पूर्ण वाचायचं ना 61? हो. प्रांजली, तुझा व्हॉइसच ऑडिबल नाहीये. मी तुला काय, बरं तुला काही डिफिकल्टी आहे का प्रांजली? एक मिनिट हा, नुजत. हा मॅम. प्रांजली, मॅम, नो. आपण वाचायचंय का तुला? नाही मॅम, मला आवाज येत नव्हता. अच्छा, ओके, वाच ग नुजत. Aphorism 61. Had physicians been capable of reflecting on the sad results of the antagonistic employment of medicines, they had long since discovered the grand truth that the true radical healing art must be found in the exact opposite of such an antipathic treatment of the symptoms of the disease. They would have become convinced that as a medical action antagonist to the symptoms of the disease, that is, an antipathically employed medicine, is followed by only transient relief, and after that is passed, by invariable aggravation, the converse of that procedure, the homeopathic employment of medicines, according to similarity of the symptoms, must effect a permanent and perfect cure. If at the same time the opposite of their large doses, the most minute doses are exhibited. But neither the obvious aggravation that ensued from their antipathic treatment, nor the fact that no physician ever effected a permanent cure of disease of considerable or of long standing, unless some homeopathic medicinal agent was accidentally a chief ingredient in his prescription, nor yet the circumstances that all the rapid and perfect cures that nature ever performed, given in aphorism 46,
were always affected by the supervention of the old disease of one of a similar character, ever taught them during such a long series of centuries the truth, the knowledge of which can alone conduce to the benefit of the sick. Thank you, Nuzat, for reading such a big aphorism. Okay. Right. So here they have compared antipathy and then the homeopathy. Very clearly he mentioned here that they themselves, just like allopathy, they themselves called as a radical healing art of healing art. स्वतः स्वतः म्हणून घ्यायचं की our medicines are better, their opposite nature is better for the cure of the patient. But डॉक्टर हॅनिमन सेड दॅट त्यांनी जरी क्युअर जरी केला, एखादा पेशंट जर तिथे रिकवर जरी झाला, तरी पण तिथे काय झालंय, द होमिओपॅथिक मेडिसिनल एजंट वॉज ॲक्सिडेंटली अ चीफ इंग्रेडियंट ऑफ द प्रिस्क्रिप्शन. There might some similar thing is present in their ingredient, and that's why sometime the patient may recover. Now we will see the one by one line from the aphorism. Had the physician been able of reflecting on the sad result of antagonistic employment of medicine, so they are never looking towards the sad result. They have no time to see what they are doing. They are very much busy in their practice. They are not bothering their result. They had since discovered a grand truth. पण त्याच्यातून सुद्धा त्यांनी स्वतः काय म्हणतात, this is a true radical healing art. And radical healing art का है? Because of using exact opposite medicine to that of the disease. That is the antipathic treatment of the symptom of the disease. स्वतःलाच स्वतःचं कौतुक करून घेतात ते. They would have become convinced, स्वतःचेच कन्व्हिन्स झालेले आहेत की the medicinal action antagonistic to the symptoms of the disease is followed by only transient relief. So they are saying that yes, you are getting the relief. It may be the transient, it may be the permanent. They are not following this word transient. They only said that the patient is getting the relief, and that's why they called themselves as a radical healing art. And after that is passed, the invariable aggravation, but that temporary relief, when it is pass off, there is an invariable aggravation of the symptom. But if you are taking the converse procedure, the opposite procedure is the homeopathy, where there is no transient relief, there is a permanent relief of the patient. And instead of using the opposite nature of the medicine, we are using here a similar nature of the medicine. The radical healing art is not the antipathy, but this is the homeopathy. So this is the converse procedure. Now we will see the homeopathic employment of medicine according to the similarity of the symptom. It is not the opposite, but this is a similar, and they affect the permanent and the perfect cure. But at the same time, the opposite of their large doses. परत त्यांनी इथे एक चौथा डिफरन्स दिला आपल्याला की we are using the minute dose, but neither the obvious aggravation, there is no aggravation is there, just like the antibiotic treatment, nor no physician ever effected a permanent cure of the disease of considerable or the long standing, unless some homeopathic medicinal agent was accidentally a chief ingredient in his prescription. That means we are giving the relief to the chronic diseases also, not by accidentally, but we are having a confidence that the patient is getting the relief because of the similar medicine. उनके जैसे हम transient relief नहीं देते हैं या कोई patient ठीक होता है, so there may have the some ingredient which is similar to the disease. Nor yet the circumstances that all the rapid and perfect cure that nature became performed. We are not depend upon the nature. We are giving the similar medicine and the results are rapid and there is a perfect cure as that of the nature. Always effected by the supervision upon the old disease of the similar character. सो इफ कभी कभी जो डिसीज अपने आप ठीक हो जाता है, कभी सर्दी हो गई वो अपने आप बैठ जाती है, दैट मीन्स सम सिमिलर थिंग that you are taking from your diet or something is happen which is similar to your natural disease,
That's why there is a cure. So similar to the old disease, if it is appear in your body, it may be the accidentally or it by the produced by the nature, then there is a cure. But it is not happen with the opposite medicine. During such a long series of century, this truth, the knowledge of which can alone conduce the benefit of the sick. So from so many centuries, Dr. Hahnemann says, कि we are trying to prove in the world कि we are giving the similar medicine and that's why the cure is happen there. The sick patients are getting the benefit out from it. But if they are following the antipathy will not give the relief, but they will give the additional disease, that is a new one, or there may be the aggravation of the original disease. So exactly the opposite pathy is the homeopathy. We are the radical healing of art, not the antipathy. As we are using the similar medicine, as we are having the minimum dose, their repetition is very less, and this is not the transient amelioration, but this is the permanent cure of the patient. The similar nature is not by accidentally, not supervention by the nature, but we are giving purposefully the similar method and the patients are also get the benefit from it. And from the long centuries, the homeopathic physician following the same thing, and that's why the homeopathy is the only radical art of healing, not the antipathy. Clear? Yes, Yes, ma'am. ma'am. Everyone? Yes, ma'am. So here there is a ready-made difference to you regarding the antipathy and the homeopathy. So this point again you can add that most of the points we have taken, but again there is a hint to you कि how to write down the difference. हनीमन ने आपको यहाँ पे difference दे दिया है कि similar medicine, minimum dose, permanent cure, and perfect is long cure is long lasting, long standing diseases also we can cure, and the similar ingredients, they are not supervened by the nature, they are not present accidentally, but deliberately we are giving the similar and the stronger medicine. ठीक है? So here they have given the difference between the antipathy and the homeopathy. Shall I take aphorism number 62? Yes, ma'am. Who Yes, will ma'am. read? It's very short aphorism. Who will read? Ma'am, Read. Aphorism number 62. Hmm. But on what this pernicious result of the palliative allopathic treatment and the efficacy of the reverse, the homeopathic treatment depend is explained by the following facts, deduced from manifold observations, which no one before me perceived, though they are so very palpable and so very evident, and are of such infinite importance to the healing art. Yes, thank you. But here there is a antipathic, not allopathic treatment. So this pernicious result of palliation, pernicious means which are long lasting. So the people are saying this ki the result is a palliative, it is not the curative. By this antipathic treatment, the efficacy is totally reverse as that of the homeopathy, because we are he said that ki because of using such homeopathic treatment, it is explained the fact. I have explained the fact to the all the people, then deduce from the manifold observation, because of the drug proving also we have given the truth in front of the world, the no one before me perceive, though they are so very palpable and so very evident and are of such infinite importance of the healing art. So हनीमन यहाँ बोल रहे हैं कि I have given all the explanation about my pathy. It is very palpable. लोगों को ये दिख रहा है. It is now evidence है ये मेरे हम सब लोगों के पास, because the sick people are getting the relief by this healing art. The importance are known to the people, but still they are following this antipathic treatment. But this is a palliative. And why they are doing such, he also don't know कि they are getting a fast relief, that's why the people is running behind that, and hence और उनके पास लोग जा रहे हैं
बट वहाँ जब पेशेंट जा रहे थे तब वी हैव सीन द रिजल्ट. लेकिन जो पेशेंट होम्योपैथी एक्सेप्ट कर रहे थे दे आर गेटिंग द बेटर रिजल्ट, और यही एंटीपैथी और एलोपैथी वालों को सहन नहीं हो रहा था. एंड दैट्स वाई दे आर कॉजिंग अ लॉट्स ऑफ ऑब्स्ट्रक्शन, या फिर वो टॉर्चर करते थे. दोज आर द फॉलोअर्स ऑफ द होम्योपैथी. इसलिए हमेशा हनीमान यहाँ पे बोलते हैं कि आई हैव गिवन द फैक्ट्स, मैंने बहुत सारे ऑब्जर्वेशंस भी दिए हैं और ये बहुत लोगों को परसीव हुआ है, पाल्पेबल यानी समझा है उनको कि दिस इज द एविडेंट पैथी, दिस इज ओनली द आर्ट ऑफ हीलिंग. सो अभी मुझे बार बार यही एक्सप्लेनेशन देने की जरूरत नहीं है. वी हैव प्रूव दैट कि आवर पैथी इज द रेडिकल पैथी, दिस इज ओनली द ट्रू पैथी बाय विच द पेशेंट गेट्स क्योर. So he has given here the importance of the homeopathy in the aphorism number 62. Clear? Yes, ma'am. Everyone? Yes, ma'am. Yes. Yes, ma'am. Ma'am, हाँ. ma'am in sixth edition तिथं allopathic treatment दिले. तुमच्या याच्यामध्ये अँटीपॅथिक ट्रीटमेंट आहे. 26th edition नाही, अँटीपॅथिकच आहे. पुस्तक कोणाकडे आहे? allopathic ऑर्गॅननचं पुस्तक कोणाकडे आहे? मॅम माझ्याकडे 6th एडिशन. आणि तुझ्याकडे अंजू? माझ्याकडे पण sixth आहे. माझ्याकडे पण आहे 6th edition. बरं पण ठीक आहे. इथं allopathic बरं दिले. आपण कॉलेजमध्ये गेले की माझ्या पुस्तकातून आपण चेक करू काय आहे, तर लक्षात ठेवा. हो मॅम. हे अँटीपॅथिक आहे. तुमच्यासारखंच आहे माझं पण पुस्तक. हा ठीक आहे. हम्म. ओके, नाव आय विल आस्क द क्वेश्चन. नाव इट्स अ टाइम टू आस्क द क्वेश्चन. सगळे झोपलेले आहेत, त्यांना जागे करावं लागेल आता मला. प्रतीक्षा थोरात. आता मी ज्यांची नावं घेते, इफ दे आर नॉट गिव्हिंग मी द आन्सर, प्लीज आस्क युअर फ्रेंड्स to give the answer. If there is a network problem, please message me, otherwise I will not give them attendance. That's clear? Yes, ma'am. Every time I am taking the name, they are not responding. That means they are there only for the attendance. Every time, how it is possible that the network problem is there? Every time. After that, they are not responding. नंतर मेसेज सुद्धा, जशी प्रांजली मेसेज करते किंवा बाकीचे लोक जसे मला मेसेज करतात की नेटवर्क प्रॉब्लेम आहे, तसे हे लोक का मला मेसेज करत नाही, का मला निरोप देत नाही? सो इट इज युअर ड्युटी की ज्यांना नेटवर्क आहे, आस्क युअर फ्रेंड्स की मेसेज मी आफ्टरवर्ड, वॉट एव्हर मे बी युअर प्रॉब्लेम. अदरवाइज I will not give them attendance. The Pratiksha Thorat, never give me the response. Never. Preeti Yadav. Yes, ma'am. क्या समझा आपको from the aphorism number 62, 6 and 61? No response. Kajal. Pratiksha. Yes, ma'am. Where were you yesterday and day before that? Every day I am Ma'am, taking your name. hello, ma'am. मॅम रेंज प्रॉब्लेम असल्यामुळे आवाजच जात नाही. बर, मग काय कळालं तुला मला सांग. 62, 61. ऍफोरिझम 61 मध्ये अँटीपॅथी आणि होमिओपॅथी कंपॅरिझन केले. कर, मग तू पण कम्पेअर करून सांग मला. 2-3 पॉइंट तरी सांग, म्हणजे मला कळेल की तुला समजलंय म्हणून. अँटीपॅथी इज व्हेरी पाल्पेबल मेथड अँड होमिओपॅथ आणि हनीमननी सांगितलं की अवर पॅथी इज रॅडिकल पॅथी. पाल्पेबल म्हणजे काय? पॅलेटिव्ह. एक तर पाल्पेबल म्हण किंवा पॅलिएटिव्ह म्हण, कारण डिफरन्स आहे त्याच्यात. पॅलिएटिव्ह म्हणजे थोड्या वेळाकरता रिलीफ होतं आणि पाल्पेबल म्हणजे आपल्याला जाणवणं, जाणवतं आपल्याला ते. तुला काय म्हणायचंय? पाल्पेबल. पॅलिएबल. हा, पॅलिएट करतं ते. ओके.
दूसरा डिफरन्स दुसरा काय डिफरन्स सांगू शकशील तू? तुला ऍफोरिझम शो करू का? मग तू बघून सांगता येईल का? बोल आता. मॅम नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे स्क्रीन पण दिसत नाही व्यवस्थित. बरं ठीक आहे. मग तुम्हाला लिहून पाठव व्हॉट्सअपवर, तुला रेंज येईल तेव्हा. तुम्हाला डिफरन्स ओके मॅम. पाठवला होता का अँटीपॅथी आणि होमिओपॅथीचा? सॉरी ॲलोपॅथी हो आणि होमिओपॅथीचा? हो पाठवलेला मॅम. हो का? बरं मी चेक करते आता, जेव्हा ब्रेक देईल तेव्हा मग मी तुला मेसेज करते. मला वाचला असेल मी, पण मला आता आठवत नाहीये. ठीक आहे. काजल इज देअर? Kajal is here? Yes, ma'am. What is antipathy? Okay, I think there is a network problem. So 63rd aphorism. So here we will start the action of the medicine, that is the primary action and the secondary action. In detail from this 63 aphorism पासून त्यांनी दिलेला आहे की, and there may be the question ki write down the difference between the primary action and the secondary action. So please read aphorism number 63. Ma'am, I will. Okay, read. 63rd aphorism. Hmm. Every agent that acts upon the vitality, every medicine deranges more or less the vital force and causes certain alteration in the health of the individual for a longer or a shorter period. This is termed as primary action. Although a product of the medicinal and vital powers conjointly, it is principally due to the former power. To its action, our vital force endeavors to oppose its own energy. This restraint action is indeed an automatic action of our life preserving power, which goes by the name of secondary action or counteraction. Yes. So this. Ma'am, हो गया 63rd. Thank you. So this aphorism is very, very, very important. Please mark it as an important aphorism. Here they have given the two action, that is the primary action and the secondary action. The secondary action is again of two type, secondary counter action and the secondary curative action. So here there is a definition of the primary action. Every agent that act on the vitality, that is when it is act on your body, that is the medicine. For medicine क्या करेगी? It deranges more or less the vital force. Here the deranges means it is act on the vital force and causes a certain alteration in the health of the individual for a longer or the shorter period. So whenever you are taking any medicine, the medicine चे definition काय है? When the agent, when it is having a power to alter the state of the health. Okay, 1 minute. This meeting will be over within the few seconds. Rejoin the meeting after 5 to 7 minutes. Yes, ma'am. So the agent which is having the capacity to alter the state of the individual, depending upon its action, the medicine will be act for the shorter period or it may be the longer period, but it should have a capacity to alter the state, the presenting state, that we called it as a medicine. So